श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकिले. संसारात ते त्यागिले. रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने. स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती तेने हरली संस्कृती. कवणाची नाही भीती सदाचित्ती आनंद. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहूनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनटे. संसारात सोडवून बैसले गोसावी होऊन. ते पाहुणे कित्येक जण हसताती तयाते. परी त्याचा विपाद चित्ती स्वामी सुतन मानिती. अंगी बाणली पूर्ण विरक्ती विषय शक्ती नशेची. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. मोहावरती सापडले मायावश जे झाले. त्यांची प्रपंच वेगळा कोड काही लागेची. पुत्रवात्सल्य करून पाही शोक करीत काकूबाई. मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या. गोसावी निजसुता पाहोनी वक्षस्थळ घेत बडवोनी. अंग टाकियले धरणी बहुत आक्रोश मांडिला. निजमातेचा शोक पाहोन दुःखित झाले अंतःकरण. तिये लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. तुझ्या उदरी जन्मासा आलो सद्गुरुपायी विनटलो. जन्म मरणाते चुकलो मुक्त झालो सहजची. धन्य धन्य तुगे जननी मज लागी प्रसवोनी. मान्य झाली स त्रिभुवनी काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्ट सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी तेशी गोड न लागती. म्हणे याची भ्रष्टमती खचित असे जाहली. याशी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलते. त्यांची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासोनी सर्वही. होऊन या दिनवदन करती विनंती करदेव जोडोन. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय असे सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेळ लाविले त्याचीत धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जहाले. मठ होता कामठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. निस्सीम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्याते हसत. ढोंग अवघे म्हणती हे. परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्रीचरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांते चित्ती त्याप्रती उपदेशिती स्वामीसुत. जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले. निज कार्याते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढजन ते भक्ती देती दूषण. परी तेने अंतःकरण दुःखित न हे तयांचे. तरा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामीसुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1799 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामीसुत स्वामीभक्त गोसावी होऊन राहात. महाज्ञानी असती ते. एकवार पहावे तयासी इच्छा झाली नानाशी. मग कोणे एके समयाशी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयांशी लावियले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्यपूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली.
समर्थे त्यांची आज्ञा केली, नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी, हसू आली समर्थांशी, पाहोनिया स्वभक्ताशी, परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामीसुत, श्री सन्निध भजन करीत, कीर्तनी आनंदे नाचत, लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय, तो भक्ती करील काय, प्रेमानंदा चित्त नोहे. भजनी मन लागेना, त्रिविध जन नाना रीती, निंदास्तुती करिताती, खेदानंद मानिती चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरात शके 1799 प्रथम स्वामी जयंती करीत, स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत, विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत, परी दिसे आधाररहित, सत्यासत्य जाणती समर्थ, आपण तेथे अज्ञानी. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास, कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यांची समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्याप्रती मनातील खूण सांगती, ऐकोनी जनचकित होती, वर्णिती ख्याती सुताचे. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शना येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचुनी, दर्शन हे कोणाला लागोनी, ऐसे वर्तमान ऐकोनी, खिन्न मनी स्वामीसुत. स्वामी दर्शन घेतल्याविण, तोन सेवी उदकान्न, ऐसे दिवस झाले तीन, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन, आरंभिले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. हा समर्थांचा निस्सीम भक्त, आनंदे भजनी नाचत, समर्थ दर्शनांची धरीत, सेवकांसी म्हणेत सत्वरी, तुम्ही जाऊन या अवसरी, त्यात साधू ते मंदिरी, प्रार्थोनीय आणावे, ऐशी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता, प्रार्थोनीया स्वामीसुता, मंदिरा माझी आणले, पाहोनिया समर्थांशी, उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी. मिठी चरणी घातली, सद्गदित अंतकरणी, चरण क्षाळले नयनाश्रुनी, देहवान गेला विसरोनी, स्वामीपदी सुखावला. बाळ चुकले मातेशी, ते भेटले बहुत दिवसी, मग तयाच्या आनंदासी, पारावर नसेची. जसुता ते पाहोनी, आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी, बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती करी, स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन, ते सुताचा उत्कर्ष पाहून, दूषित होय त्यांचे मन, द्वेषपूर्ण करीताती. काही उपाय करून, फिरवोनी समर्थांचे मन, स्वामी सुतावरचे प्रेम, कमी करू पाहताती. स्वामीसुत रात्रंदिन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून, प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामीसुत भजन करीत, पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधूनी, समर्था सांगितले दुर्जनी, स्वामीसुताची हे करणे, योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण, पायी खडावा घालून, हा नाचतो काय म्हणून, आपला अपमान करावया. परकीयानी निजसूत, समान लेखिते जे सत्य, जे सर्वांशी अलिप्त, श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी, मग नाचावे त्वा भजनी, ऐशी आज्ञा सुता लागोनी, केली समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जण, खडावा घेतल्या काढून, स्वामी सुताचा अपमान, केला ऐशा प्रकारे. पाहोनिया ऐशी परी, खिन्न झाला सुत अंतरी, काळजात बोचली सुरी, अपमान दुःखे दुखावला. मरणाहुनी परम कठीण, दुःख देतसे अपमान, उतरले सुताचे वदन, निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी, ते आनंदले अंतरी, म्हणती मोडली खोडवरी, अभिमान उतरला. असो मग स्वामीसुत, ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत, मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुखावला, अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला, जन्मवरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर, त्याचे दुखविता अंतर, ते दुःख जन्मभर, त्याच्या मनी जात तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर, क्षीण झाला स्वामी कुमार, दुःख करी दिवस रात्र, चैन नशे क्षणभरी.
तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी, राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी, विनवित समर्थाते. कृपा करोनिया, सुता ते आणावे या ठाया, कृपादृष्टी पाहोनिया, आरोग्यतया करावे. मग समर्थे त्या अवसरी, मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुतांते सत्वरी, मज सानिध्य आणावे. परी सुत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी, रात्रंजी न सलतसे. सेवेकरी परतोनी, आले समर्थ ते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले, त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ, त्यासी घालोनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामी सुत पाही, अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य, तरी तोप भरून यथार्थ, ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होत, त्यांशी झाले दुःख अमित, शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्यादिनी, समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोनी, परिगंधन लावती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामी सुतगत झाला. उदासीनता त्या दिवशी, आली सर्व नगराशी, चैन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुनी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण, त्यावर त्यावे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेशी, संधी सापडली काळाशी, ओढोनी बळेची मग नेला. पुत्रशोके करोन, दुःख करी रात्रंदिन, समर्थ तियेचे समाधान, परोपरी करिताती. नरजन्म येऊनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्माचे सार्थक, परमपदा पावले. उंच नीच भगवंती, नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैशी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भवोद्धती दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामीसुताच्या गादीवरी, कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिली पुढील अध्यायात, श्रोते होऊनी सावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला, जय जय अशी परममंगला, विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, भाविक भक्त परिसोत, सप्तदशाध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु.